पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट नाही। खारगे समितीचा कुठलाही अहवाल अद्याप राज्य सरकारकडे सादर नाही। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। अजितदादांच्या अपघाती मृत्यूवर कुटुंबियांना संशय। दादा बाय रोड जात असताना विमानाने जाण्याचा सल्ला कुणी दिला? विमान कंपनीशी कोणत्या नेत्याचं कनेक्शन आहे का? सर्वच अनुषंगाने विचार सुरू। सुनेत्रा पवार 10 फेब्रुवारीला स्वीकारणार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार। मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारणार। मुंबईत येतात सिद्धिविनायक मंदिर आणि चैत्यभूमीवर घेणार दर्शन। मुंबई महापालिकेमध्ये मोठा ट्विस्ट। भाजपचा महापौर पदानंतर आता उपमहापौर पदावरही डोळा। मुंबईत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्यानं उपमहापौर पदावरही दावा। ठाकरेंची शिवसेना मुंबई महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याची शक्यता। मातोश्री निवासस्थानी आज निर्णय होणार असल्याची माहिती। निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न। चंद्रपुरातील सत्ता स्थापनेचा काँग्रेसमधील वाद थेट उच्च न्यायालयात। वडेट्टीवार गटाची नागपूर खंडपीठामध्ये याचिका, तर धानोरकर गटाकडूनही कोर्टात कॅवेट दाखल। कोणताही निर्णय घेण्याआधी आमची बाजू ऐकावी, धानोरकर गटाची मागणी। नवी मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या सुजाता पाटील यांची बिनविरोध निवड, तर दशरथ भगत यांची उपमहापौरपदी निवड। शिवसेनेनं माघार घेतल्यानं बिनविरोध निवडणूक। तब्बल 34 तासांनंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेनं घेतला मोकळा श्वास। मध्यरात्री 3 वाजता अपघातग्रस्त टँकर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत। मुंबई आणि ठाण्यातील दूध पुरवठ्याला मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीचा फटका। एक्सप्रेसवेवर टँकर अडकून पडल्यानं दूध पुरवठा विस्कळीत। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीची उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आज पहिली बैठक। राज्य शासनाचे सदस्य आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार बैठक। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।